संयुक्त महाराष्ट्राच्या प्रखर चळवळीच्या नंतर 106 हुतात्म्यांच्या बलिदानाच्या नंतर 1 मे 1960 साली मराठी भाषिकांचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या ऐतिहासिक असलेल्या मैदानावरती झाली। आज आपल्या गौरवशाली महाराष्ट्राला 1 तारखेला 65 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती बहुजन समाजासाठी काम करत असतो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेवरती काम करत असतो, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 1 मे ते 4 मे महाराष्ट्र महोत्सव दिमागदार पद्धतीने या राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। अशा वेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राची गुणवैशिष्ट्य जी आहेत त्या गुणवैशिष्ट्यासह विशेष करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय चव्हाण साहेब, राज्याचं नेतृत्व केलेले अनेक बुजुर्ग नेते, त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या या संबंध भौगोलिक रचनेमध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण नद्या, प्रतिसंगम या ठिकठिकाणचं कलश, माती आणि पाणी हे आज आम्ही संबंध महाराष्ट्रापासून 1 मेपर्यंत आणणार आहोत। आज त्याची सुरुवात ऐतिहासिक असलेल्या पन्हाळ गडापासून आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या भूमीतून त्या ठिकाणी सुरू होते। ह्या ज्या वाहनांना आज या ठिकाणी मी संबंध महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला, हे सर्व नागपूर, अमरावती, संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, कोकणामध्ये सिंधुदुर्ग अशा ठिकठिकाणी जाणार आहेत। आणि या सर्वच ठिकाणावरून हे सर्व आमच्या हे मंगल कलश घेऊन येणारी ही वाहनं माझे सर्व पदाधिकारी 1 मेपर्यंत मुंबईमध्ये पोचणार आहेत। आणि 1 मेला 1, 2, 3, 4 असे 4 दिवस या संदर्भातला महाराष्ट्राचा गौरवशाली महोत्सव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करणार आहोत।